एक लाकूड तोडण्यासाठी नदी काठच्या झाडावर चढला असता त्याची लोखंडाची कुऱ्हाड खाली असलेल्या खोल डोहात पडली. त्याला पोहता येत नसल्याने डोहात उडी मारून कुऱ्हाड काढता येईना. साहजिकच तो नदीच्या काठी बसून रडू लागला. त्याला रडताना पाहून देव तिथे प्रकट झाला व त्याने एकामागून एक सोन्याची, चांदीची, तांब्याची, पितळेची व शेवटी लोखंडाची असे 5 कुऱ्हाडी त्या डोहातून काढून त्याला दाखवल्या. परंतु त्यापैकी लोखंडाची कुऱ्हाड हीच आपली अशी त्याने सांगितल्यामुळे देवाने त्याच्या प्रामाणिकपणावर प्रसन्न होऊन त्याला 5ही कुऱ्हाडी इनाम म्हणून दिल्या. तिथून देवलोकी गेल्यावर देवाने ही गोष्ट आपल्या देवीला सांगितली. ती ऐकून देवी म्हणाली, सध्याच्या काळी एवढा प्रामाणिक माणूस मिळणं कठीण, मला तरी दाखवतो माणूस. देवीचे आग्रहातर देव तिला घेऊन भूलोकी लाकूडतोड्याच्या गावाबाहेर आला आणि लाकूडतोड्याच्या प्रामाणिकपणाची थोडीशी झलक देवीला दाखवण्यासाठी त्याने एक युक्ती योजली. त्या लाकूडतोड्याची बायको गावाबाहेरच्या शेतावर गेली असता देवाने मायेच्या योगाने तिला नाहीशी केली व देवीसह तो एका झुडपाआड दडून बसला. बराच वेळ झाला तरी शेतावर गेलेली बायको घरी परतली नाही. म्हणून तो लाकूडतोड्या शेतावर गेला व तिचा शोध घेऊ लागला. बराच वेळ शोध घेऊनही जेव्हा ती सापडेना तेव्हा त्यानं ढसाढसा रडत तिला हाका मारायला सुरुवात केली. त्याला रडताना पाहून देव देवीला म्हणाला, देवी, हाच बरं का तो प्रामाणिक लाकूडतोड्या. आता मी तुला त्याच्या प्रामाणिकपणाचा नमुना दाखवतो. याप्रमाणे बोलून देव देवीसह त्या लाकूडतोड्याजवळ गेला व त्याने त्याला विचारले, बा लाकूडतोड्या, तू का बरं रडतोस? माझी शेतावर आलेली बायको नाहीशी झाली म्हणून. लाकूडतोड्यानं उत्तर दिलं. यावर देव म्हणाला, थांब, रडू नकोस. मी तुला एकामागून एक 5 बायका दाखवतो. त्यातील तुझी कोणती ते खरं सांग, म्हणजे मी तिला तुझ्या स्वाधीन करीन. याप्रमाणे बोलून देवानं तोंडानं कसली तरी मंत्र पुटपुटून तेथे एक अप्सरेसारखी सुंदर व तरुण स्त्री निर्माण केली आणि तिच्याकडे बोट दाखवून त्यानं लाकूडतोड्याला विचारलं, हीच का तुझी बायको? त्या स्त्रीचं रंगरूप पाहून मोहित झालेला तो लाकूडतोड्या बेधडक म्हणाला, होय देवा, हीच ती माझी हरवलेली माघारीण. त्याची ती लबाडी पाहून देवीनं आपल्या पतीकडे अर्थपूर्ण नजरेनं पाहिलं. त्याबरोबर देव भडकून त्या लाकूडतोड्याला म्हणाला, मी तुला प्रामाणिक समजत होतो, पण तू लुच्चा आहेस. ही तुझी बायको आहे काय? यावर तू लाकूडतोड्या स्वतःची बाजू सावरण्यासाठी म्हणाला, देवा, तुमचा गैरसमज होते. मागच्या वेळी 5 कुऱ्हाडी दाखवून अखेर माझे प्रामाणिकपणाचं बक्षीस म्हणून तुम्ही त्या 5ही कुऱ्हाडी मला बक्षीस दिल्यात. मग आता ही 5 बाया दाखवून माझ्या प्रामाणिकपणाचं बक्षीस म्हणून त्या 5ही जणींना तुम्ही मला बक्षीस दिल्यात, तर त्यांचं मी पोषण कसं करू? म्हणून मी ही पहिलीच बाई माझी बायको असल्याचे तुम्हाला सांगितले. तुझं म्हणणं बरोबर आहे असं म्हणून देवाने ती स्त्री त्याच्या स्वाधीन केली आणि देवीसह तो देवलोकी जाऊ लागला. वाटेने जाताना देवी त्याला म्हणाली, देवा, बारीक सारीक गोष्टी प्रामाणिकपणा दाखवणाऱ्या माणसाचा तो प्रामाणिकपणा मोठ्या आणि महत्त्वाच्या गोष्टीत टिकत नाही. त्या लाकूडतोड्यानं चातुर्याच्या जोरावर तुम्हाला चक्क फसवलं देवा. तुमचं कसं व्हायचं? अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.